नमस्कार, यमी फूड लॅबमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला खमंग आणि झणझणीत असं पिठलं करून दाखवणार आहे। त्याला लागणारं साहित्य 7 ते 8 चमचे तेल, कढीपत्त्याची पानं, एक बाउल भरून उभा चिरलेला कांदा, 1 चमचा आलं घेतलेलं आहे, 7 ते 8 पाकळ्या लसूण, कोथिंबीर, तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत इथे 5, गोटा खोबरा खिसून घेतलेला आहे अर्धा बाउल, मीठ, हळद, जिरा पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाल्याची पावडर घेतलेली आहे आणि 2 बाउल बेसन घेतलेलं आहे। आता आपण आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि खोबरं ह्यांचं वाटण करूया। आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे। वाटायच्या आधी खोबरं थोडं गरम करून घ्यायचं आहे। चला तर मग आता कृतीकडे वळूया। आता आपलं भांडं आता गरम झालेलं आहे। आता मी 4 चमचे तेल टाकते। कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचे, आता मी ह्याच्यावर झाकण लावते। थोडंसं ह्याला शिजून द्यायचं आहे। आता कांदा आता आपला शिजलेला आहे थोडा। तेलात कढीपत्ता टाकल्याने वास छान येतो याचा। आता आपण हे वाटण टाकू। हळद, धने जिऱ्याची पावडर, गरम मसाला तुमच्या चवीनुसारच टाकायचा आहे। जास्त तिखट हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता याला 1-2 मिनिटं आपण वाफ येऊन देऊ। आता हे आपलं झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण पाणी ॲड करूया। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करू आपण। आता याला आपण उकळी आणल्यावर मग बेसन घालूया। पाण्याला आता उकळी आलेली आहे। आता आपण बेसन टाकूया याच्यात। पिठलं आपल्याला थोडंसं हे घट्टसर करायचं आहे। बेसन टाकण्यापूर्वी तुम्ही टेस्ट करून मीठ आणि गरम मसाला ॲड करू शकता।
आता मी ह्याच्यावर तेल टाकते. कोथिंबीर टाकायची. आता हे मिश्रण आपण झाकण लावून थोडं एक 5-10 मिनटं ठेवूया. आता पिठल्याला आपली चांगली वाफ आलेली आहे. मी अजून 1-2 चमचे तेल टाकते याच्यावर. पिठलं आपलं तयार आहे. आता मी हे बाउलमध्ये काढून घेते. हे खमंग व झणझणीत पिठलं तुम्ही भाकरीच्या फुलकीसोबत खाऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.